मेहंदीचा रंगही गेला नव्हता आणि जीवन संपलं. प्रेक्षकांनो, घटना आहे अतिशय आनंदी आणि सुखी अशा कुटुंबाची. सुदेश आणि निर्मल यांच्या कुटुंबामध्ये एक आनंदाचं असं वातावरण पसरलेलं होतं. त्या दिवशी सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू होतं, कारण त्यांचा मुलगा नितेश आणि त्याची पत्नी राधिका यांच्या लग्नाची आता जोरदार तयारी सुरू होती. सुदेश आणि निर्मल यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी सर्वतोपरी तयारी देखील केलेली होती आणि गावातील सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचित लोक त्यांच्या घरी जमलेले होते. नितेश आणि राधिका दोघेही एकमेकांच्या सहवासात आता नवीन संसाराची स्वप्न बघत होते. राधिका नितेशच्या काकीची मुलगी मिरज तालुक्यातील एका साध्या कुटुंबातील होती. ती एक शांत आणि समजूतदार मुलगी होती आणि तिच्या मनामध्ये तिच्या मामाच्या मुलाशी म्हणजेच नितेश सोबत विवाह करण्याचं स्वप्न हे लहानपणापासूनच रुजलेलं होतं. तिच्या कुटुंबाने देखील तिच्या लग्नाची अशीच योजना तयार केलेली होती. नितेशच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही वेगळीच होती. त्याचे आई वडील सुदेश आणि निर्मल, त्यासोबतच त्याच्या मोठ्या भावाच्या कुटुंबाने त्याच्या लग्नाचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा केला होता. नितेश त्याच्या आई वडिलांचा दुसरा मुलगा होता आणि लहानपणापासूनच त्याला आरोग्याच्या समस्यामुळे तो जास्त त्रस्त होता. वयाच्या 8व्या वर्षी त्याच्या किडन्या निकाम्या झाल्या होत्या. त्यानंतर त्याच्या आईनेच त्याला स्वतःची एक किडनी दिली आणि त्याचं आयुष्य वाचवलं होतं. आणि आता 8 वर्षांनी नितेश एक सुखी जीवन सुरू करायला खूप जास्त उत्सुक देखील होता. दिवस जसजसा पुढे जात होता, त्याचं आणि राधिकाचं जीवन नव्या आशा आणि स्वप्नांनी भरलेलं होतं. पण 6 जानेवारी 2025 रोजी अचानकच नितेशला ताप आला. तो आता डेंग्यूने ग्रस्त होता. त्याच्या आई वडिलांनी त्याला तातडीने मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये देखील दाखल केलं. डॉक्टरांच्या उपचारानंतर देखील त्याचं शरीर त्यांना प्रतिसाद देत नव्हतं. त्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या आणि शरीरावरती कावीळ पसरलेली होती. अखेर 7 जानेवारी रोजी नितेशने शेवटचा श्वास घेतला. सगळ्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. राधिका चक्क 1 महिना आधीच्या लग्नाच्या स्वप्नापासून विलग झाली होती. नितेशच्या मृत्यूने संपूर्ण गावावरती शोककळा पसरलेली होती. राधिका अगदी शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं, पण तिच्या डोळ्यातून एकही अश्रू मात्र गळत नव्हता. तिच्या कुटुंबियांनी तिला समजावण्याचा खूप जास्त प्रयत्न केला, पण ती मात्र शांतच होती. ती आतल्या आत गहिऱ्या दुःखात हरवलेली होती. 8 जानेवारीच्या रात्री राधिका आपल्या आयुष्याच्या वेदनेला सामोरी जात होती. ती आपल्याला झोप येत नाही, कधी येईल असं वाटत नव्हतं. ती त्या रात्री नितेश सोबत घालवलेल्या सुखद क्षणांची आठवण करत बसलेली होती. एकमेकांच्या सहवासात वेळ कसा गेला हे तिला आठवत होतं, पण एक गोष्ट तिला स्पष्ट होती, नितेश कधीच परत येणार नाही. आणि तिला असं जाणवलं की तिचं जीवन आता पूर्णपणे तुटून गेलेलं आहे. तिच्या मनामध्ये आता एकच विचार येत होता, ज्या माणसाची मी आयुष्यभर साथ घालायला स्वप्न बघितलं होतं, तोच माणूस आता या दुनियेत नाहीये. रात्रीच्या गडबडीत ती उठून घराच्या मागे गेली आणि तिथे शांतपणे विचार करत बसली. रात्र पुढे सरकत होती आणि राधिका तुटलेल्या मनाने विचार करत होती. तिचं आयुष्य त्या क्षणी पूर्णपणे अंधारामध्ये हरवलेलं वाटत होतं. राधिकाच्या मनामध्ये आता एकच विचार सतत घोंगावत होता, माझं जगणं कशासाठी? आता काहीच आशा उरलेली नव्हती. त्यानंतर तिने एक कठोर निर्णय घेतला. आता त्याच डोळ्यातून तिने एक गळफास घेतला आणि तो एक क्षणच तिच्या आयुष्याचा शेवटचा क्षण ठरला. 9 जानेवारी रोजी घरात सर्वांना राधिका ही कुठेच दिसली नाही. त्यामुळे घरातील सर्वांनी तिची शोधाशोध सुरू केली. शेवटी ती घराच्या मागील शेडमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये सापडली. कुटुंबियाने तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये देखील नेलं, पण हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. समाज आणि गावकऱ्यांमध्ये एकच मोठा धक्का बसला होता. राधिका आणि नितेशच्या आयुष्यातील स्वप्न अशी अचानकच धुळीला मिळाली होती. कुणालाही विश्वास बसला नाही.
संपूर्ण कुटुंबावरती आता दुःखाचा डोंगर पुन्हा एकदा ओढला गेला होता. हा संपूर्ण प्रसंग आपल्या समाजाला एक महत्त्वाचा धडा शिकवून जातो. दुःखाची लाट येऊ शकते, परंतु आपल्याला त्याला सामोरे जाऊन पुढे जायचं असतं. जीवनाला आशेने सामोरं जाऊन त्याच्याशी संघर्ष करण्याची गरज आहे. नाहीतर काही लोकांच्या दुःखामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे उधळून जातं. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना आणि ही हृदयद्रावक अशी घटना तुम्हाला कथेच्या स्वरूपामध्ये कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.